अरे बॉक्स मधली अंगठी कुठे गेली? शोधूया अंगठी आपण. हा ज्योती, अंगठी कुठे त्यातली? अहो बॉक्स मध्येच होती आत्या. अगं मग त्यातच ठेवली होती ना, मग गेली कुठे? पाय फुटले का तिला? आणि अंगठीची जबाबदारी तुझी आहे म्हटल्यानंतर तुलाच विचारणार ना. आठवून बघ कुठे ठेवली होतीस तू? अहो मी खरंच बोलते आत्या, मी दोन्ही बॉक्स व्यवस्थित त्या खोलीत ठेवले होते, सगळं नीटच होतं. अशी कशी गेली अंगठी मला नाही माहिती. थांब शोधूया जरा कुठे. मी आले, एक मिनिट. ज्योती, हा अंगठी खरंच हरवलीये का तुम्हाला परवडणार नाही म्हणून दुकानदाराला परत केली? अहो सुलोचना, अगं काही काय बोलतेस तू? ती कशाला परत करायला अंगठी? आणि मी काही म्हणाले तरी सत्य बदलणार आहे का? अंगठी हरवलेली नाहीये, चोरीलाच गेलेली. बस, घरातून कशी चोरी जायला अंगठी? आणि कोण चोरेल? कळेलच तुम्हाला लवकर, कारण मला माहिती आहे अंगठी कुणी चोरली आणि कशासाठी चोरली. तुम्ही ना आधीच मनापासून अंगठी घेतलेलीच नव्हती, कारण एवढी महाग अंगठी तुमची घ्यायची इच्छाच नव्हती. स्वराजने तुम्हाला परवडेल अशी अगदी हलकी अंगठी निवडली ना, तेव्हा सुद्धा तुमच्यापैकी कुणी म्हणालं नाही की जावई बापू ही अंगठी निवडू नका, तुम्हाला हवी तशी निवडा. शेवटी मला मध्यस्थी करायला लागली म्हणून त्यांनी स्वतःच्या मनासारखी अंगठी निवडली. आणि काय ग ज्योती, अंगठ्यांची जबाबदारी तुम्हाला दिली होती ना, आणि तुम्हाला जी खोली दिली होती तिथेच त्या अंगठ्या होत्या. याचा अर्थ काय होतो? ती अंगठी तुमच्याच माणसाने चोरलेली आहे. सुलू थांब, तुला जर प्रीतीच्या घरच्यांबद्दल काही बोलायचं असेल तर अंगठी हरवली, गहाळ झाली असं म्हण ना, चोरली असं म्हणू नकोस ग. दादा, मी काहीही म्हणाले तरी सत्य थोडीच बदलतंय. मला एक कळत नाही, ह्या सावेकरांसाठी ना तू. बास आत्या, बास झालं. हे बघा, तुम्ही चोर म्हणू नका आम्हाला. काका म्हणतात ते बरोबर आहे. तुम्ही काय वाटेल ते म्हणा, बेजबाबदार म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण चोर म्हणू नका. आमच्या घरातलं कोणीच असं मुद्दामून करणार नाही. तुम्ही प्लीज चुकीचा समज करून घेऊ नका. याचा अर्थ मीच चुकीची ठरते नाही? अहो हो ना दादा? नाही, मला माहिती आहे ती अंगठी न चोरीला गेलीये न हरवलीये. ती अंगठी त्या बॉक्समध्ये आधीपासूनच नव्हती. अरे सुलू, दादा, तू पाहिलेस का अंगठी त्या बॉक्समध्ये? अरे तूच कशाला, कुणीही बघितली नव्हती की ती अंगठी त्या बॉक्समध्ये आहे की नाही. मला असं वाटतंय की ज्योतीने अंगठी आणलेलीच नव्हती. आत्या हो, असं काय बोलताय? इतका अविश्वास नका दाखवू. तू याला अविश्वास म्हण किंवा मी माझ्या भाच्यासाठी पॉझिटिव्ह आहे असं म्हण, काहीही म्हण, पण ती अंगठी मला हवी म्हणजे हवीच. आणि जर ती सापडत नसेल तर जाऊन दुसरी आण. पण आता मी सुद्धा माघार घेणार नाही. पोटच्या मुलासारखा आहे स्वराज मला,
आणि त्याची सगळी स्वप्न पूर्ण झालीच पाहिजेत एवढंच कळतंय मला. नाही, तुम्ही सुलोचनाचं बोलणं फार मनाला लावून घेऊ नका. मुलांच्या बाबतीत ती जरा जास्त पॉझिटिव्ह आहे. नाही, अंगठी हरवली ही गोष्ट वाईटच आहे, पण ती कशी शोधायची, सापडेल का, या गोष्टी आपण नंतर बघू शकतो ना. मला वाटतं आत्ता आपण घरातली एखादी दुसरी अंगठी घेऊन कार्यक्रम पार पाडूया. त्यासाठी आत्ता अगदी तुला दुसरी अंगठी आणण्याची गरज नाही आहे. काका, काका काका तुम्ही एवढं समजून घेताय हेच खूप आहे आमच्यासाठी. पण तुमच्या घरातल्या अंगठीने हा साखरपुडा नको व्हायला. हे मलाच काय, आईला, कोणालाच आम्हाला आवडणार नाही. हे बघा, मला थोडा वेळ द्या. मी बघते अंगठीचं काय करायचं. तोपर्यंत आपण म्हणजे जेवणाचं सगळं बघितलं तर चालेल. मी येते काका. आई आले. या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागतो. तुम्ही सगळे प्लीज जेवून घ्या आणि ज्योती आली की आपण पुढचा कार्यक्रम करू. दादा, मी पाहुण्यांचं बघतो. आई, ज्योतिताई बाहेर गेले खरं, पण कशी आणणार आहेत इतके पैसे? कुठून मिळणार आहे आपल्याला अंगठी? आता जे काय होईल ना, ती त्याचीच कृपा. ही कुठे चालली? साखरपुडा सोडून कुठे गेली? सुलूला विचारलं पाहिजे.